पण काल काय बघितलं याच्यामध्ये, की सप्लाय असेल तर GST येईल. इनवॉइस कधी बनवायचा हे इनवॉइसचे सेक्शन आहेत. GSTची लायबिलिटी कधी येईल त्याकरता आपण काय बघितलं, टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आता त्याच्यामधलाच आता पुढचा टप्पा जो आहे तो आपला आहे व्हॅल्युएशनचा. कुठल्या व्हॅल्यूवर सप्लाय आहे, ठीक आहे, टॅक्सेबल सप्लाय आहे, त्याच्यावर GST कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मग इथे GST पेएबल कशावरती असणार आहे, ऑन ॲड व्हॉल्युम बेसिस. जो रेट नोटिफाय केलेला असेल गव्हर्नमेंटनी 5%, 12%, 18%, 28%, तो त्या गुड्सच्या किंवा सर्व्हिसच्या व्हॅल्यूवरती अप्लाय होईल. त्याची क्वांटिटी किंवा त्याची लेंथ किंवा इतर काय फीचर्स आहेत त्याचा विचार केला जाणार नाही. एक काय असतं ॲड व्हॉल्युम, दुसरं ॲड क्वांटम, किंवा दोन्ही मिळून पण टॅक्स लागेल. ॲड व्हॅल्यूवरती पण लागेल आणि क्वांटमवरती पण लागेल. तर इथे फक्त GSTमध्ये तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेट करताना त्याची जी व्हॅल्यू आहे त्या गुड्सची किंवा सर्व्हिसची व्हॅल्यू असेल त्याच्यावरती जो प्रिस्क्राईब रेट असेल, जो नोटिफाय रेट असेल तो ॲप्लिकेबल होईल. ओके. सेक्शन 15 आपण का बघतोय, सेक्शन 15 इट प्रोव्हाइड्स द मेकॅनिझम फॉर डिटरमाइनिंग द व्हॅल्यू ऑफ सप्लाय विच इज मेड बिटवीन अनरिलेटेड पर्सन्स अँड वेन प्राइस अँड ओनली द प्राइस इज द सोल कन्सिडरेशन ऑफ द सप्लाय. सेक्शन 15 जो आहे तो तुम्हाला एक मेकॅनिझम देईल. आणि जर मग इथे अनरिलेटेड पर्सन नसेल, जर पर्सन रिलेटेड असेल किंवा वेन प्राइस अँड ओनली द प्राइस इज द सोल कन्सिडरेशन नसेल, हे जर नसेल तर मग तुम्हाला सेक्शन 15 प्रमाणे व्हॅल्युएशन करता येणार नाही. त्याकरता तुम्हाला रूल जो आहे डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ CGST रूल्स, तुम्हाला रूलमध्ये जाऊन कशा प्रकारे व्हॅल्यू डिटर्मिन करायची हे रूलमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे कुठल्या व्हॅल्यूवर GST ॲप्लिकेबल होईल किंवा GSTचा जो रेट आहे तो ॲप्लिकेबल होईल हे समजून घेण्याकरता आपल्याला सेक्शन 15 ॲज वेल ॲज रूल जे आहेत ते बघायला लागतील. आता त्याच्यामध्ये 5 सेक्शन आहेत व्हॅल्युएशनमध्ये. सेक्शन 1 तुम्हाला ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू देतो की ज्या व्हॅल्यूवरती GST ॲप्लिकेबल होतो. पण ज्यावेळेस सप्लाय होतो त्यावेळेस प्रिन्सिपल सप्लाय होत असतानाच काही लोकली दुसरे कुठले टॅक्स असतील, GSTच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले टॅक्स जर असतील तर ते दुसरे टॅक्स असतील, अदर टॅक्सेस, ते त्यामध्ये इन्क्लूड होतील. त्या टॅक्सची व्हॅल्यू सप्लायच्या कॉस्टमध्ये ॲड केल्यानंतर मग पुढे GST ॲप्लिकेबल होईल. एनी अदर एक्सपेन्सेस इन रिलेशन टू सच सप्लाय. तर हे आपल्याला 5 सबसेक्शन बघायचे आहेत. मध्ये काय दिलं आहे, अदर टॅक्सेस. एनी अदर एक्सपेन्सेस इन रिलेशन टू द सच सप्लाय, याला म्हणतात थर्ड पार्टी एक्सपेन्सेस, थर्ड पार्टी पेमेंट. हे काय आहे बघू तेव्हा. आणखी आत्ता आपण बघितलं, तुम्हाला सांगितलं मी, पॅकिंग चार्जेस किंवा असे कुठे चार्जेस असतील तर ते ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूमध्ये ॲड होतील. जी तुमची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे त्यामध्ये इतर टॅक्सेस कुठले असतील वेगळ्या लॉप्रमाणे तर ते त्या ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूमध्ये ॲड केल्यानंतरच मग GST कॅल्क्युलेट होईल. जर इम्पोर्ट केलं तर कस्टमड्युटी लावल्यानंतर त्याच्यावरती IGST लागतो. तसे थर्ड पार्टी पेमेंट, इन्सिडेंटल एक्सपेन्सेस लाईक पॅकिंग, इन्स्पेक्शन और सर्टिफिकेशन, इन्स्टॉलेशन चार्जेस वगैरे वगैरे लागतील. सप्लाय इन्क्लूड इंटरेस्ट, लेट फी, पेनल्टी और डिलेड पेमेंट असेल तर ते पण ॲड केलं जाईल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूमध्ये, त्याच्यावरती पण GST लागेल. आणखीन सप्लाय इन्क्लूड्स, जर सबसिडी गव्हर्नमेंट देत नसेल, सबसिडी गव्हर्नमेंट व्यतिरिक्त कोण देत असेल तर त्याची व्हॅल्यू जी असेल त्याच्यावर GST लागेल. जर सबसिडी गव्हर्नमेंट देत असेल तर तुम्ही सिलेंडर घेत असाल ना, सिलेंडरमध्ये एक व्हॅल्यू असते, समजा 800 रुपये सिलेंडरची व्हॅल्यू आहे आणि त्यावर जर गव्हर्नमेंट सबसिडी 200 रुपये असेल तर 600 रुपयावर GST लागतो, बाकी 200 रुपयावर लागत नाही.
मी ती बघितलं आहे सिलेंडरचं बिल बघितलं गॅस सिलेंडरचं बघा कधी बिल तुमच्याकडे असेल तर बघा त्यावर जी एस टीचा रेट किती आहे काय आहे तुमच्या लक्षामध्ये येईल बघितल्यावरती काय गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करण्याची गरज आहे ते तुम्हाला ऑब्झर्व केल्यानंतर कळतील जसं हे ॲड करायचं तसं इथे सबसेक्शन 3 मध्ये काय दिलं आहे सप्लाय शॅल नॉट इन्क्लूड काय त्यातनं वगळा जर डिस्काउंट ज्यावेळी सप्लाय होतोय त्यावेळी ते डिस्काउंट दिला जात असेल आता डिस्काउंट कशा प्रकारे दिला जातो कशा प्रकारे बिलिंग होतं मी बघितलं आहे डिस्काउंट बिलामध्ये रेकॉर्ड कशा प्रकारे होतो समजा एक 100 रुपयाची वस्तू आहे बरोबर एका दुकानामध्ये ती 100ला मिळते दुसरीकडे 90ला मिळते आलं लक्षात तिसरीकडे काय असतं याची किंमत आहे ना 100 लिहितात आणि पुढे डिस्काउंट 10% समजा मी ॲटम ए घेतो आहे आयटम एची व्हॅल्यू समोर दिलेली असते व्हॅल्यू किती आहे 100 डिस्काउंट किती आहे 10 मग याची फायनल कॉस्ट काय 90 अशा प्रकारे दिलेलं असतं म्हणजे इथे आयटम ए व्हॅल्यू काय डिस्काउंट आणि इथे मग त्याची फायनल कॉस्ट काय हे येतं क्वांटिटी किती असेल 1 क्वांटिटी व्हॅल्यू 100 डिस्काउंट 10 रुपीज कॉस्ट 90 रुपीज दुसरा आयटम बी आहे मी 5 क्वांटिटी घेतो आहे 5 त्याची किंमत काय 100 रुपीज आता 5 × 100 किती होतील 500 पण ह्याच्यावरती डिस्काउंट आहे 10% मग याची व्हॅल्यू किती होईल 450 तुम्ही अशा प्रकारचा इनवॉइस बघितला आहे किंवा अशा प्रकारचा इनवॉइस बनवू शकतो तुम्ही असं इमॅजिन तरी करू शकता दुसरं इनवॉइस अशा प्रकारे बनवतात की इथे ही जी व्हॅल्यू आहे डिस्काउंटची ही इकडे दाखवत नाही इकडे दाखवत नाही हे 100 रुपीज आहेत मग इकडे हे काय दाखवणार नाही असं समोर इकडे 100 दाखवणार इथे 500 दाखवणार आले 600 रुपीज ही कॉस्ट आहे 600 आता याच्यामध्ये क्वांटिटी डिस्काउंट किंवा कॅश डिस्काउंट म्हणून 10% कॅश डिस्काउंट 60 रुपीज 540 ही अमाऊंट आहे आणि 540 वरती पुढे मग GST वगैरे पुढे लागेल असा इनवॉइस असू शकतो तर हा जो डिस्काउंट रेकॉर्ड केला जातो हा डिस्काउंट जो रेकॉर्ड केलेला आहे शॅल नॉट इन्क्लूड डिस्काउंट डिस्काउंटची व्हॅल्यू आहे ना ती तुम्ही घेत नाही आहात ॲज अ कन्सिडरेशन तुम्ही सप्लायर आहात आणि तुम्ही डिस्काउंटची व्हॅल्यू काय करता तुम्हाला दाखवायची की आम्ही डिस्काउंट देतो आहे मार्केट कॉस्ट किती बघा पण तुम्ही इमिजिएट पेमेंट कराल 10% डिस्काउंट मिळेल हा डिस्ट्रीब्युटर वगैरे असतात त्यांना कसं क्रेडिट द्यायला लागतं मग त्यांच्याकडे जर का एक ठराविक क्वांटिटीच्या वरती जर कोण माल घेत असेल तर ते म्हणतात की या कॉस्टच्या वर तुम्ही मटेरियल घेत असाल आणि तुम्ही इमिजिएट पेमेंट कराल तुम्हाला आम्ही 5% डिस्काउंट देऊ 10% डिस्काउंट देऊ आणि जर क्रेडिट पाहिजे असेल की जे रोजचे व्यापारी असतील त्याच्याकडे घेणारे असतील त्यांना क्रेडिट द्यावंच लागेल त्यांना डिस्काउंट देत नाही मग तो डिस्काउंट जो आहे तो कॅश डिस्काउंट म्हणून ते दाखवू शकतं जर डिस्काउंट तिथे रेकॉर्ड झाला तर त्या व्हॅल्यूवरती मग GST कॅल्क्युलेट होणार नाही GSTचे कॅल्क्युलेशन डिस्काउंट वजा केल्यानंतरच होईल इथे व्हॅल्यू 600 दाखवली तर GST 600 वरती येणार नाही डिस्काउंट लेस करून जी व्हॅल्यू येते त्याच्यावर GST येईल दुसरं कसं काय काय असं असतं की डिस्काउंट जो आहे ना डिस्काउंट हा बिलावर रेकॉर्ड इमिजिएटली होत नाही अरे समजा एक कंपनी आहे त्यांचा एक डिस्ट्रीब्युटर आहे त्या डिस्ट्रीब्युटरनी त्यांना सांगितलं की बघा आता दिवाळी आहे तुम्ही दिवाळीमध्ये काय म्युझिक सिस्टम्स किंवा TV हे जर का 100 TV विकलेत हे तुम्हाला आम्ही 10% डिस्काउंट देऊ 100 TV विकले तरच 70 विकले 60 विकले तर डिस्काउंट मिळणार नाही उद्देश काय असतो की तुम्ही कस्टमरला आमचा TV रिकमेंड करा किंवा आमचा म्युझिक सिस्टम रिकमेंड करा
एखाद्या दुकानामध्ये 7-8 प्रकारचे ब्रँड असतील, ते सगळे कस्टमर आला ते म्हणत आमच्याकडे हा ब्रँड पण आहे, तो पण आहे, बघा सगळं आहे. पण तरी पण जर का एखाद्या कंपनी घेऊन त्यांना काय एक्स्ट्रा मार्जिन मिळणार असेल तर ते काय म्हणणार, बघा हा चांगला आहे, बघा याचे फीचर चांगले आहेत. म्हणजे त्यांचा जो मार्केटिंग पर्सन असेल किंवा दाखवणारा पर्सन असेल तो तुम्हाला एक पर्टिक्युलर प्रॉडक्टबद्दल जास्त बोलतो. तुम्ही इंटरेस्ट दाखवला मला एल जीच पाहिजे, मग तुम्ही तो हां एल जी पण चांगला आहे तर बोलेल, पण मग एल जीमध्ये काय असंच आहे, हे आहे ते आहे, पण ह्या कंपनीत बघा हे असं आहे. पण कसं याचं ब्रँड नेम तेवढं नाही, लोक मागत नाही, लोकांना माहीत नाही. हा पण एक चांगल्या प्रकारचं त्याचं वस्तू आहे. पण कसं होतं की ॲडव्हर्टाईज किंवा रेप्युटेशन बेस लोक एल जी मागतात. पण ज्यांनी कोणी वापरलं आहे त्यांच्याकडे काही कंप्लेंट नाही, आमच्याकडे सॅटिस्फाईड कस्टमर आहेत वगैरे वगैरे, तुम्हाला तो सांगेल गोष्टी. काय उद्देश काय असतो की त्यांना मार्जिन जास्त मिळणार आहे. जर त्यांनी अशा प्रकारे मार्केटिंग केल्यामुळे काही लोक घेत असतील की नाही, तो घेत असतील ना. तो घेतल्यानंतर जर त्यांनी टार्गेट अचीव केलं तर त्यांना डिस्काउंट दिला जाईल. तो डिस्काउंट नंतर दिला जातो, तो इनवॉइसमध्ये रेकॉर्ड नसतो, तो डिस्काउंट नंतर दिला जातो. मग त्या डिस्काउंटला काय ट्रीटमेंट द्यायची, डिस्काउंट आफ्टर द सप्लाय हॅज बीन इफेक्टेड. डिस्काउंट दोन प्रकारचे आहेत, एक म्हणजे काय डिस्काउंट बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय. सप्लाय होत असताना डिस्काउंट दिला आहे, आणि हा दुसरा डिस्काउंट जो आहे तो सप्लाय ज्यावेळेस केला तेव्हा त्यांनी जी कॉस्ट होती तीच कॉस्ट दिली कंपनीने, पण त्यानं एक ऑफर दिली. ऑफर काय होती की तुम्ही एक नंबर ऑफ क्वांटिटी सेल केली तर तुम्हाला ॲडिशनल डिस्काउंट देऊ, किंवा तुम्ही तेवढा माल आमच्याकडनं खरेदी केला तर तुम्हाला आम्ही डिस्काउंट देऊ. बरोबर आहे. मग त्या डिस्काउंटला काय ट्रीटमेंट द्यायची ते आपल्याला बघायचं. पहिले बघा जी एस टी कशावर लागेल, जी एस टी लागेल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूवरती. दुसरं त्या व्हॅल्यूमध्ये 15(2) 5 क्लॉज आहेत. ते क्लॉज जे ॲप्लिकेबल झाले त्या ट्रान्झॅक्शनमध्ये तर ही व्हॅल्यू त्यामध्ये ॲड होईल. कशामध्ये, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूमध्ये ह्या 5 क्लॉजमधलं काय असेल तर ॲड होईल. आणि डिस्काउंट जर असेल तर तो इन्क्लूड करा किंवा इन्क्लूड करू नका, कशा प्रकारे हे आपल्याला बघायचं आहे. आता हे जे सेक्शन 1 जो आहे त्याला कंडिशन आहे, ती कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल तर ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू 15(1) प्रमाणे येते, आणि जर ती कंडिशन सॅटिस्फाईड होत नसेल तर मग 15(1) ॲप्लिकेबल होत नाही. त्यावेळेस सेक्शन 15(4) प्रमाणे द व्हॅल्यू ऑफ सप्लाय कॅनॉट बी डिटरमाइंड अंडर सबसेक्शन 1. जर सबसेक्शन 1 जर डिटरमाइन करू शकत नसू तर मग रूलप्रमाणे त्याची व्हॅल्यू डिटरमाइन करायला लागते, आणि मग त्यावरती जी एस टी कॅल्क्युलेट होईल. आणि काही गुड्स आहेत किंवा काही सर्व्हिसेस आहेत त्याच्यावरती नॉर्मल पद्धतीने त्याची व्हॅल्यू काढता येत नाही. अशा काही गुड्स किंवा सर्व्हिसेसला गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढेल आणि त्या नोटिफिकेशनप्रमाणे त्याची व्हॅल्यू डिटरमाइन होईल, हे सेक्शन 15(5) सांगतो. असे व्हॅल्युएशन सेक्शन 15चे हे 5 सबसेक्शन आहेत. आपल्याला काय बघायचं आहे, कशासाठी बघायचं आहे हे आपल्याला कळलेलं आहे. आता द व्हॅल्यू ऑफ सप्लाय. सप्लाय कसला होणार आहे, आयदर गुड्सचा किंवा सर्व्हिसेसचा किंवा त्यामध्ये दोन्ही असेल. द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ शॅल बी द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, शॅल बी ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू विच इज द प्राईस ॲक्च्युली पेड, विच इज जी व्हॅल्यू आहे, जी ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे, विच इज द प्राईस ॲक्च्युली पेड or payable for the said supply of goods or services or both where. आता पुढे बघा इथे इथपासून कंडिशन आहे, इथपासून कंडिशन. व्हॅल्यू कुठली असेल, जी ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे, जी ॲक्च्युली पेड झालेली आहे किंवा पेड होणार आहे पुढे जाऊन, ती व्हॅल्यू काय आहे, व्हॅल्यू ऑफ सप्लाय आहे. त्या गुड्स किंवा सर्व्हिसेसची जी ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू आहे, याच्यावर जी एस टी काढायचं आहे. पण तुम्ही ती व्हॅल्यू जी एस टी त्याच्यावरती चार्ज करण्याकरता
कधी वापरू शकता ती कंडिशन पुढे वेअर द सप्लायर अँड द रिसिपियंट ऑफ द सप्लाय आर नॉट रिलेटेड. आता रिलेटेड पर्सनमध्ये कोण कोण येतं याची डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे पुढे. अँड द प्राईस इज द सोल कन्सिडरेशन, म्हणजे यात त्यांनी आपल्याला 2 कंडिशन दिल्या की तुम्ही ती व्हॅल्यू जी आहे, समजा तुम्ही गुड्स कुठले सेल करताय, सपोज रेफ्रिजरेटर आहे तर रेफ्रिजरेटरची कॉस्ट किती आहे, सपोज 15,000 आहे. तुम्ही त्या 15,000 जी आहे ती तुमची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू असेल, ती 15,000 तुमची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू असेल. केव्हा जो रिसिपियंट आहे जो तुमचा नॉट रिलेटेड या कॅटेगरीतला आहे आणि तो जी कॉस्ट आहे 15,000 ही तो पे करतो आहे किंवा पे करणार आहे. व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय इक्वल्स टू ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू प्राईस ॲक्च्युली पेड ऑर पेएबल फॉर सप्लाय. कंडिशन काय, नॉट रिलेटेड पार्टी आणि दुसरं प्राईस इज सोल कन्सिडरेशन. तुम्हाला त्याची संपूर्ण किंमत जी आहे ती जो काय मोड असेल त्याचा कॅश, UPI, चेक, NEFT, RTGS काही करत असेल, पण संपूर्ण जी काय पेमेंट आहे ती करणार आहे. आणि रिसिपियंट हा नॉट रिलेटेड पार्टी आहे, तेव्हा जी त्या गुड्सची व्हॅल्यू आहे, तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते तुम्ही जी व्हॅल्यू डिटरमाइन केलेली आहे तीच व्हॅल्यू असेल व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय, याच्यावर GST कॅल्क्युलेट होईल. ओके, सोपं आहे ना, यात काय गुंतागुंत काय नाही याच्यामध्ये, फक्त ही जी कंडिशन आहे हीच आपल्याला समजून घ्यायची आहे. फॉर द पर्पज ऑफ CGST ॲक्ट. आता जर तुम्ही ॲक्टमध्ये जाल, सेक्शन 15 काढाल, हे मी कुठनं घेतलं म्हणून दाखवतो आहे. हे बघा, सेक्शन 15 1, 2, 3, 4, 5 मग मी दाखवले. त्याच्या पुढे काय एक्सप्लेनेशन दिसतंय, फॉर द पर्पजेस ऑफ दिस ॲक्ट. ए दिलंय, द पर्सन शॅल बी डीम टू बी रिलेटेड पर्सन इफ. याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे दिसतात. बी मध्ये द टर्म पर्सन ऑल्सो इन्क्लूड्स लिगल पर्सन. आणि सी द पर्सन हू आर असोसिएटेड इन द बिझनेस ऑफ वन अनदर इन दॅट वन इज द सोल एजंट और सोल डिस्ट्रीब्युटर और हे दिलेलं आहे. ABC 3 पॉईंट दिले. हेच पॉईंट इथे आपण घेतलेले. हे कुठे आहे, एक्सप्लेनेशनमध्ये आहे. जेव्हा वर सांगितलं गेलं आहे की रिलेटेड नॉट रिलेटेड, मग रिलेटेड पर्सन कोण असतील हे सांगणं गरजेचं आहे ना. आयदर सेक्शन 2 मध्ये पाहिजे, डिफाईन तिथे केलं पाहिजे, किंवा मग जो सेक्शन तिथे सांगतात ते तिथे खाली किती मिळणार. मग हे 15च्या काय एक्सप्लेनेशनमध्ये दिलं आहे. Such persons are officers or directors of one another business. Such persons are legally recognized partners in business. Such persons are employer and employee. तेच आपण इथे घेतलेलं आहे. Officers or directors of one another's business. Legal recognized partners in business. Employer and employee. Director or directly or indirectly owns, controls or holds 25% or more of the outstanding voting stock or shares of both of them. Indirectly or indirectly controls the others. Directly or indirectly controlled by third person. Directly or indirectly control a third person. आणि members of same family. Members of same family. Family means काय काय येतं, तर वर दिलं फॅमिली मीन्स द स्पाऊस अँड चिल्ड्रेन ऑफ द पर्सन. हे ऑलवेज येणार आहे, कुठलं कंडिशन नाही आहे.
जर एखादा मेल असेल तर त्याची वाईफ, जर फिमेल असेल तर मग तिचा हजबंड. ओके. अँड चिल्ड्रेन ऑफ द पर्सन, त्यांचा मुलगा मुलगी काय असेल ते, हे फॅमिली मेंबर असणारच आहेत. अँड द पेरेंट्स, ग्रँड पेरेंट्स, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ द पर्सन. इफ इथे म्हटलं आहे इफ, म्हणजे पेरेंट्स, ग्रँड पेरेंट्स, ब्रदर्स आणि सिस्टर्स हे फॅमिलीमध्ये इन्क्लूड तेव्हा होतील जेव्हा दे आर होलली ऑर मेनली डिपेंडंट ऑन द सेड पर्सन. ओके. जर ते डिपेंडेंट नसतील, इंडिपेंडंट असतील तर ते फॅमिलीचा भाग नसतील. आता हे सगळे वन बाय वन पुढे मी घेतले विथ एक्झाम्पल. काल थोडंसं मी एक्सप्लेन केलं ना, मला प्राणी विचारलं रिलेटेड पर्सन काय, अरे म्हटलं पुढे घेणार आहे मी, तो मेन मुद्दा आहे ना. रिलेटेड पर्सन तर मेन मुद्दा आहे की तुम्ही 15(1) प्रमाणे तुमची जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू टॅक्सेबल सप्लायची ती तुमची काय असणार आहे, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. ती केव्हा असेल, ती कंडिशन 2, रिसिपियंट नॉट रेटेड पाहिजे आणि दुसरं तो संपूर्ण कॉस्ट पे करत असला पाहिजे. म्हणजे आपल्याला दुसरं तर कळतं की संपूर्ण कॉस्ट कशी पे करतो, कॅशमध्ये. बाकी जे काय बँकेमधनं पैसे ट्रान्सफर करण्याची सिस्टीम आहेत, मग UPI असो, NEFT असो, कुठल्याही प्रकारे तो पे करत असेल, पण संपूर्ण जी काय कॉस्ट आहे ती अदा करतो तो. ह्यात काही गुंतागुंत नाही आहे. पण रिलेटेड पर्सन कोणाला म्हणाल, माझा मित्र आहे, सगळ्यात जवळचा आहे, रोज सकाळी उठल्यावरती मला पाठवतो गुड मॉर्निंग, झोपताना पाठवतो गुड नाईट, सगळ्यात मोस्ट रिलेटेड पर्सन आहे माझ्या करतो. पण GST करतात त्याला विचार नाही होत आहे. GSTमध्ये कोण रिलेटेड पर्सन आहे ते सांगतील ते ना, का माझी कल्पना करू दे किंवा माझ्या आयुष्यामध्ये रिलेटेड पर्सन वेगळे आहेत, तुमच्या वेगळे असतील. प्रत्येक माणूस बोलेल माझं रिलेटेड पर्सन कोण आहे, वेगवेगळं आहे ना, प्रत्येकाला वेगवेगळं आहे ना रिलेटेड पर्सन. त्यामुळे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे की रिलेटेड पर्सन कोण असणार आहे. दॅट मीन्स मग आता काय दिलं इकडे, सच पर्सन्स आर ऑफिसर्स ऑर डायरेक्टर्स ऑफ वन अनदर्स बिझनेस. आता बऱ्याच लोकांचे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये किंवा पार्टनरशिपमध्ये शेअर असतात. तुम्ही एखादा बिल्डर बघाल तर तो एका प्रोजेक्टमध्ये स्वतः एकटाच बिल्डिंग बांधत असतो, दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये तो पार्टनर असतो, आणखीन तिसऱ्या ठिकाणी म्हणजे एक प्रॉपर्टी बिझनेस असतो, दुसरा पार्टनरशिप बिझनेस असतो, तिसरा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आपला बिझनेस करत असतो. आता याच्यामध्ये सच पर्सन्स आर ऑफिसर्स. आता समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम करत असाल, इंजिनियर म्हणून काम करत असाल आणि त्याच वेळेस तुम्ही दुसऱ्या एका ठिकाणी पार्टनरशिप फर्ममध्ये पण असाल, तिसरीकडे कंपनी असेल त्यात तुमचे काही शेअर पण असतील. पॉसिबल आहे ना, हे पॉसिबल आहे ना. 4-5 शब्द त्यामध्ये किंवा 10 शब्द आहेत, पण त्या वाक्य जे बनले आहे त्याचा अर्थ कळण्याकरता मी तुम्हाला या प्रश्न विचारतो की सच पर्सन्स आर ऑफिसर्स, म्हणजे मी कामाला म्हणजे मी ऑफिसर आहे ना तिकडे, आणि ऑर डायरेक्टर्स ऑफ वन अनदर्स बिझनेस. पण दुसरी एक कंपनी आहे तिकडे मी डायरेक्टर पण आहे, छोटी कंपनी आहे तिथे मी डायरेक्टर आहे, पण ती कंपनी चालू होते, आता मी नवीन चालू केली कंपनी, पण मी दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब करतो आहे आणि तिथे मला चांगल्या प्रकारचं पॅकेज पण आहे आणि जबाबदारी पण आहे. असं होऊ शकतं ना. दॅट मीन्स ओनर ऑफ अ बिझनेस शुड बी ऑफिसर or director of another business with which is he is transacting. आता मी एका कंपनीमध्ये इंजिनियर आहे, त्या कंपनीला काही सप्लाय पाहिजे असेल तर मी रिकमेंड काय करीन की मी दुसऱ्या कंपनीत पार्टनरशिपमध्ये आहे की दुसऱ्या कंपनीत मी डायरेक्टर आहे, तिकडून तुम्ही सप्लाय घ्या, मी रिकमेंड करीन ना.
आणि जर तिथे माझं वजन असेल तर ती कंपनी माझं ऐकेल ना. मी भले एम्प्लॉई आहे, ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल किंवा पार्टनरशिप असेल, इथे जे कोण असतील पार्टनर किंवा डायरेक्टर किंवा कोण जे ऑथोराइज पर्सन असतील त्यांना मी सांगितलं की मी माझ्या कंपनीकडनं घ्या, ती माझी कंपनी आहे, मी ते डायरेक्टर आहे. बघा एक्झाम्पल काय, से मिस्टर ए इज अ मेजर शेअर होल्डर. आता शेअर होल्डर काय असतो, कंपनीचा ओनर असतो ना. तुमच्याकडे समजा 2% शेअर आहेत, तर तुम्ही 2% ओनर आहात त्या कंपनीमध्ये ऑफ A Limited, and Mr. B is a major shareholder owner of B Limited. A is a major shareholder of A Limited and Mr. B is a major shareholder of B Limited. If Mr. A is appointed as officer, A ला आता काय केलं, A ला अपॉइंटेड केलं ॲज अ ऑफिसर किंवा डायरेक्टर इन B Limited. दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. जो ए लिमिटेडचा डायरेक्टर आहे तो बी लिमिटेडमध्ये ऑफिसर आहे. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर या केसमध्ये ए लिमिटेड आणि बी लिमिटेड आर रिलेटेड एंटिटीज. कळलं? ते बघायला लागेल की दुसऱ्या तुमचं ट्रान्झॅक्शन कोणाबरोबर आहे, दुसऱ्या कंपनीबरोबर आहे, प्रॉपर्टी फर्म बरोबर आहे, पार्टनरशिप फर्म बरोबर आहे. दोन वेगवेगळे बिझनेस आहेत आणि तिथे जर का सच पर्सन्स आर ऑफिसर्स किंवा डायरेक्टर्स ऑफ वन अनदर्स बिझनेस हे जर असेल तर त्या दोन एंटिटीज या काय समजलं जाईल, अनरिलेटेड नाही आहेत. आपल्याला काय सांगितलं, अनरिलेटेड पाहिजेत. मग इथे ते रिलेटेड आहेत. म्हणजे आपल्याकरता काय झालं, कंडिशन आपली टेस्ट काय झाली, 15:1 प्रमाणे हे दोघं काय आहेत, अनरिलेटेड नाही आहेत. म्हणजे तुम्हाला व्हॅल्युएशन 15:1 प्रमाणे करता येणार नाही. The test should establish that two companies are connected if they had common officers किंवा डायरेक्टर्स. दोन्ही कंपन्या आहेत पण एका कंपनीचा डायरेक्टर दुसऱ्या कंपनीमध्ये ऑफिसर आहे किंवा दुसऱ्या कंपनीचा ऑफिसर ह्या पहिल्या कंपनीत डायरेक्टर आहे. कंपनी नाही आहे, पार्टनरशिप फर्म आहे. तर मग मिस्टर ए अँड मिस्टर बी आर पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फर्म जिल्हा अँड कंपनी. आता एचा वेगळा बिझनेस आहे आणि बीचा असा वेगळा बिझनेस आहे. म्हणजे माझं एक मोबाईलचं शॉप आहे, ओके, आणि प्लस मी एक कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. पार्टनरशिप फर्म आहे, तिकडे आपण 4 पार्टनर आहोत. आपला एक बिझनेस आहे कन्स्ट्रक्शनचा आणि माझा एक मोबाईलचा शॉप आहे. आणि आता त्या कन्स्ट्रक्शन पार्टनरशिप फर्ममध्ये जर भावेश माझा पार्टनर असेल आणि भावेश माझ्या दुकानात येईल मोबाईल घ्यायला, आता मेरा मोबाईल जेव्हा सेल करतो आहे, मोबाईल जेव्हा सप्लाय करतो आहे, त्यावेळेस मला 15:1 प्रमाणे व्हॅल्युएशन करता येणार नाही. कारण की आता आम्ही दोघं काय झालो, रिलेटेड त्या पार्टनरशिप फर्ममुळे. सच पर्सन्स आर लिगली रेकग्नाइज पार्टनर इन बिझनेस. पण त्याचाही वेगळा बिझनेस काय आहे, ॲज अ प्रोप्रायटर म्हणून माझाही आहे. पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनर होत ना, पण इथे काय, इथे पण काय येईल, असं मानलं जाईल की तुम्ही त्या पार्टनरशिप फर्ममुळे आता रिलेटेड पर्सन आहात. त्यामुळे तुम्हाला 15:1 प्रमाणे तुमची व्हॅल्यू डिटरमाइन होणार नाही. सच पर्सन्स आर एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई. आता ज्या मोबाईल शॉपमधला मोबाईल विकला जातो आहे त्याचा जो एम्प्लॉई आहे त्याला जर मोबाईल विकत पाहिजे असेल तो आपल्या दुकानामधून घेईल ना. मग जी पब्लिकला व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू त्याला लावली जाईल का, नाही. एम्प्लॉयर अँड एम्प्लॉईज आर कन्सिडर टू बी रिलेटेड पर्सन्स मेकिंग ऑल परक्युजिट्स टॅक्सेबल अंडर GST. आता याच्यामध्ये काय होतं बघा, आपण जेव्हा सप्लायचं बघितलं होतं की कन्सिडरेशन आहे, कन्सिडरेशन नाही आहे, तर अप टू 15,000 गिफ्ट अप टू ॲन्युअल व्हॅल्यू, वर्षाला जर का 50,000पर्यंत जर का काही गिफ्ट दिलं
तर 50,000पर्यंत GST लागत नाही. पण 50,000च्या वरची अमाऊंट जर असेल गिफ्टची तर मग त्याच्यावर GST लागतो. Any person directly or indirectly owns, controls or holds 25% or more of outstanding voting stock or shares of both of them. Mr. X holds sharing having voting rights of 25% or more of Company A and Company B. Then both Company A and Company B shall be deemed to be related. कळलं काय? त्या कंपनीमध्ये 75% शेअर दुसऱ्यांचे आहेत आणि त्यातले मी 25% शेअर घेतले. माझा 25% अधिकार आहे. 25% ऑर मोर म्हणजे 25% शेअर जर का माझ्याकडे आहेत ए लिमिटेडचे, सेम मी दुसऱ्या कंपनीतना पण बी लिमिटेडमध्ये पण तेवढे शेअर घेतले. आता ए आणि बी माझ्यामुळे काय झाले, दोन्ही कंपनी काय झाल्या, रिलेटेड झाले. ओके. वन ऑफ देम डायरेक्टली और इनडायरेक्टली कंट्रोल्स द अदर. यामध्ये काय दिलंय एक बघा कसं असं की एक कंपनी असते, त्यांना काय रॉ मटेरियल लागतं. ते केवळ कंपनीला असं वाटतं की आपण दुसरी कंपनी आहे समजा, तिथे आपण रॉ मटेरियल घेतो, आपल्याला वेळेवरती मिळतं नाही मिळतं, आपण काय करूया ते जे कंटेंट आहे ना ती जी कंपनी बनवते अशी एखादी कंपनी बघूया जे डबघायला आले, बंद व्हायला आले, ते आपण विकत घेऊ, त्या कंपनीचे आपण शेअर घेऊ. जर अशा कुठल्या कंपनीने दुसरी कंपनी टेक ओव्हर केली किंवा एक दुसरी कंपनी बनवू ज्यामध्ये आपण ते रॉ मटेरियल बनवायचं जे आपल्याला मेन लागतं, मेन कंटेंट आहे आपल्या बिझनेसचा, तर ती जी कंपनी असते दुसरी की मुख्य कंपनी दुसऱ्या कंपनीला होल्ड करते, कंट्रोल करते, तिला म्हणतात सबसिडियरी कंपनी. इज अ कंपनी ओन्ड अँड कंट्रोल बाय अनदर कंपनी. एक पेरेंट कंपनी असते जी मुख्य कंपनी आहे दुसऱ्या कंपनीला कंट्रोल करते, पेरेंट कंपनी आहे, त्याला म्हणतात होल्डिंग कंपनी, पेरेंट कंपनी किंवा होल्डिंग कंपनी. आणि ज्याला कंट्रोल केलं जातं ती काय, सबसिडियरीज ऑफ पेरेंट कंपनी. ओके. One of them directly or indirectly control the other. This shall include the holding subsidiary relationships. The term used in this clause is control. Control करतो का, तर कंट्रोल होत असेल त्या दोन्ही काय झाल्या, त्या रिलेटेड पार्टीज झाल्या. एक्झाम्पल बघा, हजबंड लिमिटेड प्लेज सिग्निफिकंट रोल इन कॉर्पोरेट पॉलिसी, डिझाईन, स्पेसिफिकेशन, क्वालिटी कंट्रोल, मार्केटिंग ऑफ वाईफ लिमिटेड. याचा रोल आहे असा की इकडे तो डिसिजन घेणार या डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्याला अधिकार आहे कंट्रोल करण्याचा. इट कॅन बी सेड दॅट हजबंड लिमिटेड कंट्रोल्स वाईफ लिमिटेड. मग इथे ह्या दोन काय झाल्या, हजबंड लिमिटेड आणि वाईफ लिमिटेड काय झाल्या, रिलेटेड झाल्या. कशामुळे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यांचा कंट्रोल आहे, एकाचा दुसऱ्यावर कंट्रोल आहे. वन ऑफ देम डायरेक्टली और इनडायरेक्टली कंट्रोल द अदर. बोथ ऑफ देम आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कंट्रोल बाय थर्ड पर्सन. तिसरा त्या दोघांना कंट्रोल करतो. ॲज पर क्लॉज 4 of the definition, relationship is being established based on shareholding. However, in this clause, relationship is established on the basis of control. Let's say X Limited controls the composition of board of directors of A Limited and B Limited. X Limited controls the composition of board of directors of A Limited and B Limited. X कडे कंट्रोल आहे की कोण असणार आहे ए किंवा बी लिमिटेडच्या बोर्डमध्ये. हेडिंग काय बघा, बोथ ऑफ देम आर डायरेक्टली इनडायरेक्टली कंट्रोल बाय थर्ड पर्सन. तिसरा पर्सन कोण आहे, एक्स आहे. मग इथे ए आणि बी पण काय होतील, रिलेटेड होतील. टुगेदर दे डायरेक्टली और इनडायरेक्टली कंट्रोल बाय थर्ड. टुगेदर दे डायरेक्टली और इनडायरेक्टली कंट्रोल अ थर्ड पर्सन. ए लिमिटेड आणि बी लिमिटेड टुगेदर कंट्रोल एक्स लिमिटेड. उलट्या इकडे
पहिले काय होतं, एक्स लिमिटेड कंट्रोल करतो ए आणि बीला, इकडे ए आणि बी कंट्रोल करतात एक्सला. इकडे असे अधिकार आहेत की ते एक्सला कंट्रोल करतील, किंवा बीकडे पण अधिकार आहेत ते एक्सला कंट्रोल करतील. त्यावेळेस ए आणि बी काय असतील, रिलेटेड असतील. अगोदरच्या आपल्या पॉईंटप्रमाणे एक्स आणि ए काय झाले, रिलेटेड झालेच ना, कारण डायरेक्ट कंट्रोल आहे, पॉवर आहे अशी. मग एक जर का कंट्रोल एला करतो आणि बीला करतो, तर ए आणि बी पण काय होतील, रिलेटेड होतील. दे आर मेंबर्स ऑफ द सेम फॅमिली, हे बघितलं आपण. ठीक आहे, कळे पॉइंट्स. आता हे जे इकडे पॉइंट दिले होते ते आपण 8 पॉइंट बघितले. The term also includes legal persons and persons who are associated in the business of one another in that one is the sole agent or sole distributor or sole concessionaire, howsoever described of the other shall be deemed to be related. हे पण त्यामध्ये कुठे होतं, या एक्सप्लेनेशन मध्ये दिलेले आहेत, हेच पॉइंट दिले. The term also includes legal persons. म्हणजे ऑडिटर असेल, ॲडव्होकेट असेल, बघा त्या एका शब्दामुळे आपल्याला एवढं सगळे ते क्लॉज बघायला लागले, 8 क्लॉज. आता आपण परत मुद्द्यावर येऊ. आता आपल्याला 15(1) मधनं काय मिळालं, व्हॅल्यू मिळाली, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, त्याच्यावर जीएसटी ॲप्लिकेबल होणार आहे. ती आपली काय, 15(1) प्रमाणे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. आपलं एक ट्रान्झॅक्शन आहे गुड्सचं किंवा सर्व्हिसचं, त्याकरता एक कन्सिडरेशन आहे, ती जी व्हॅल्यू आहे त्याच्यावर टॅक्स लावला जाईल, त्याला म्हटलं जाईल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. त्या ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूमध्ये इन्क्लुजन टू ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूमध्ये काय काय इन्क्लूड होऊ शकतं हे आपल्याला 15(2) मधले 5 क्लॉजेस आहेत ते सांगतील. त्यात काय काय करायचं इन्क्लूड बघा. द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल इन्क्लूड, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूमध्ये काय इन्क्लूड करा, एनी टॅक्सेस, ड्युटीज, सेसेस, फीस अँड चार्जेस लेविड अंडर एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स अदर दॅन जीएसटी ॲक्ट सोडून दुसरे कुठले वेगळे टॅक्स जर असतील तर ते पहिले ॲड करा. आता बघा कसं आहे की टोबॅकोवरती एक्झाम्पलमध्ये सेंट्रल एक्साइज ड्युटी इज लेव्हिएबल ऑन मॅन्युफॅक्चरिंग टोबॅको अलॉंग विथ जीएसटी. हेन्स सेंट्रल एक्साइज ड्युटी विल बी इन्क्लुडेड इन ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू फॉर सप्लाय ऑफ टोबॅको फॉर चार्जेबिलिटी ऑफ जीएसटी. आलं लक्षात. 100 रुपये व्हॅल्यू आहे आणि त्याच्यावरती जर का जीएसटी एक्साइज ड्युटी लागत असेल समजा 20%, ते 120 व्हॅल्यू झाली, 120 वर तुम्ही जीएसटी कॅल्क्युलेट करा. आलं लक्षात. जो तुम्हाला ते ॲड केल्यानंतर मग तुम्हाला जर का CGST, AGST, UTGST आणि मग कॉम्पन्सेशन टू स्टेट वगैरे असेल जे काय ते नंतर ॲड होईल, आणि राज्याबाहेर सप्लाय असल्यास IGST नंतर ॲड होईल. हा क्लॉज ए होता. क्लॉज बी मध्ये एनी अमाऊंट दॅट द सप्लायर इज लायबल टू पे इन रिलेशन टू सच सप्लाय बट विच हॅज बीन इन्कर्ड बाय द रेसिपियंट ऑफ सप्लाय अँड नॉट इन्क्लुडेड in the price actually paid or payable for the goods or services or both. बघा कसं आहे, एक तुम्ही रिसिपियंट आहात, तुम्हाला मी 1 लाखाचा माल पाठवतो, त्याच्याकरता मला 5,000 रुपये ट्रान्सपोर्टरला द्यायचे. 1,05,000 रुपये तुम्ही मला देणार आहात. तुमचा आणि माझा कॉन्ट्रॅक्ट आहे की 1 लाखाचा माल पाठवा. मी जेव्हा 1 लाखाचा माल पाठवीन, ट्रान्सपोर्टेशन पॅकिंग मी करायचं आणि
त्याचे 5% एक्स्ट्रा चार्जेस मी लावायचे, असं आपलं ॲग्रीमेंट आहे. ट्रान्सपोर्टर मी लागायचा, त्यामध्ये त्याला गाडीने माल भरून द्यायचा, तुमच्याकडे आल्यानंतर मी उतरवून घ्यायचा. ट्रान्सपोर्टरला हे 5,000 रुपये पेमेंट कोण करणार? सप्लायर. मी करणार. तुम्हाला मी इनवॉइस किती रुपये भरून द्यायला पाहिजे? मी तुम्हाला 1 लाखाचा माल पाठवतो. 1 लाखाचा माल तुम्हाला मी पाठवतो. आता ट्रान्सपोर्टरशी तुमचा काय संबंध आहे? व्यवहारिक संबंध काय नाही. ट्रान्सपोर्टर माझ्या नावाने इनवॉइस बनवतो 5,000 रुपयाचा, मी ट्रान्सपोर्टरला 5,000 पेमेंट करतो. पण मी तुम्हाला असं सांगतो की हे 5,000 रुपये आहेत ना, ते ट्रान्सपोर्टर जेव्हा माल घेऊन येईल तेव्हा तुम्ही त्याला पे करा. हे 5,000 तुम्ही त्याला पे करा. पण तुम्हाला मी इनवॉइस दिला 1 लाखाचाच. तुमचा काय संबंध आहे ट्रान्सपोर्टरशी? नाही. संबंध माझा आहे. तुमचा आणि माझा संबंध आहे. मी तुम्हाला सांगतो की माझे 5,000 रुपये देणे आहे ट्रान्सपोर्टरला, ते तुम्ही द्या. आता इथे जीएसटी जेव्हा मी तुम्हाला बिल देतोय तेव्हा या 1 लाखावर जीएसटी लावतोय. जे 5,000 रुपये ट्रान्सपोर्टचे झाले ते जर मी या बिलामध्ये इन्क्लूड केले नसतील तर ते इन्क्लूड करायला पाहिजे. ते इन्क्लूड केलं पाहिजे, हेच सांगितलं गेलं इकडे. एनी अमाऊंट दॅट अ सप्लायर इज लायबल टू पे. मी सप्लायर आहे ना, मला पे करायचे. इन रिलेशन टू सच सप्लाय, हे ट्रान्सपोर्टचे चार्जेस 5,000 ट्रान्सपोर्टरला मला द्यायचे. बट विच हॅज बीन इन्कर्ड बाय द रिसिपियंट. पण मी रिसिपियंट आहे. मी तुम्हाला सांगतो की ते 5,000 रुपये जर ते मी सप्लायच्या व्हॅल्यूमध्ये इन्क्लूड केले नसतील तर ते इन्क्लूड करा. म्हणजे तुम्ही 5,000 रुपये मला पे केले ना, 1,05,000 तुम्ही मला पे करणार आहात. 1,00,000 कसले गुड्सचे आणि 5,000 कसले ट्रान्सपोर्टचे. तर 1,05,000चं इनवॉइस बनलं पाहिजे. जर ट्रान्सपोर्टर ॲज अ रिसिपियंट तुम्ही अरेंज करता किंवा ट्रान्सपोर्टर तुमच्या नावाने बिल बनवतो रिसिपियंटच्या नावाने, तर मग सप्लायर 1 लाखाचाच बिल बनवेल, कारण सप्लायरचा काही संबंध नाही ट्रान्सपोर्टशी. पण ॲज पर ॲग्रीमेंट सप्लायरने ट्रान्सपोर्ट अरेंज करायचं आहे आणि ट्रान्सपोर्टची कॉस्ट ही 5% असेल. सप्लायर जर का 10 लाखाचा असेल तर 10 लाखावरती 5% एक्स्ट्रा होईल. 2 लाखात आहे, 2 लाखावरती 5%. अशा प्रकारचं ॲग्रीमेंट बनवलं जाईल ना. जर एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि समजा डिस्ट्रीब्युटर आणि एडिटर असेल, हे दोघांमध्ये ॲग्रीमेंट असेल, हे ठरलेलं असेल. मग जर ट्रान्सपोर्टची कॉस्ट ही रिसिपियंटकडनं घेतली जात असेल आणि ट्रान्सपोर्टर जर इनवॉइस हा सप्लायरच्या नावाने बनवत असेल तर मग ट्रान्सपोर्टची कॉस्ट इनवॉइसमध्ये इन्क्लूड झाली पाहिजे. जर ते इन्क्लूड केलेली नसेल ते इन्क्लूड करा. एक्झाम्पलला हेच दिलंय. ABC and company has placed order for supply of certain goods to Mr. Z. As per the contract, Mr. Z is required to deliver the goods to premises of ABC and company. मी मिस्टर झेड आहे, तुम्ही ABC and कंपनी आहात. तुमच्या आणि माझ्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे मी झेड आहे, मी तुम्हाला डिलिव्हरी गुड्सची डिलिव्हरी तुमच्या प्रेमाइसेसमध्ये देणार. कळलं एवढं? आता मी काय केलं, आता मी झेड आहे, मी काय केलं, मी तुम्हाला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ट्रान्सपोर्टर अरेंज केला. ट्रान्सपोर्टर फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स, त्याला सांगितलं हे घेऊन जा. ओके. In this case, Mr. Z was required to make the payment to the transporter as it was the obligation of Mr. Z making the payment to transporter. The payment is made by ABC and company. आता पेमेंट कोणी केलं पाहिजे? ट्रान्सपोर्टरला. मी केलं पाहिजे झेड. पण मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जेव्हा तिकडे येईल ट्रान्सपोर्टर गाडी घेऊन तेव्हा त्याला पेमेंट करा. ओके. Therefore, such payment will form part of transaction value of goods supplied. In a contract, the obligation undertaken by supplier for supplying goods needs to be determined. All the expenses in respect of such obligation
must be incurred by the recipient of supply in connection with the supply, the same will be included in the transaction value. लॉरी रिसीट दाखवते असं इथे दिले. however the lorry receipt indicate that the freight is payable by ABC and company. म्हणजे लॉरी जो ट्रान्सपोर्टर आहे तो ABC अँड कंपनी म्हणजे तुमच्याकडनं पेमेंट घेईल. पण जर कॉन्ट्रॅक्टमध्ये सप्लायरचं ऑब्लिगेशन आहे ट्रान्सपोर्ट अरेंज करणं, हे सप्लायरचं ऑब्लिगेशन आहे, तर सप्लायरनी ती व्हॅल्यू ॲड केली पाहिजे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. सच पेमेंट ते 5,000 समजा मी 5% सांगितले, ते सच पेमेंट विल फॉर्म पार्ट ऑफ ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ऑफ द गुड्स सप्लाय. जर तसं ऑब्लिगेशन कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही आहे मग काय प्रॉब्लेम नाही. कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रूव्ह होतं की सप्लायरचं ऑब्लिगेशन आहे, सप्लायरनी ट्रान्सपोर्ट अरेंज करायचं आहे, मग इनवॉइसमध्ये ट्रान्सपोर्टची व्हॅल्यू का नाही हा प्रश्न येईल. ओके. तिसरे ॲडिशन काय होईल? इन्सिडेंटल एक्सपेन्सेस including commission and packing charged by the supplier to the recipient of a supply, and any amount charged for anything done by the supplier in respect of the supply of goods. आता काही असे केमिकल वगैरे असतात ते लॅबमधनं सर्टिफाय करून घ्यायला लागतात, नंतरच ते वापरता येतात. आता मी सप्लायर आहे, मी त्याच्यात गुड्स बनवते आणि ते मी विकतो. आता जर का रिसिपियंटला मी एक्स्ट्रा सर्व्हिस दिली की त्या गुड्सचं लॅबोरेटरीमधनं सर्टिफिकेट मिस करून देईन, मी तुम्हाला ॲडिशनल सर्व्हिस देईन, फक्त तुम्ही मला कॉस्ट द्यायची. एनिथिंग डन फॉर एनिथिंग डन बाय सप्लायर इन रिस्पेक्ट ऑफ द सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिस ऑर बोथ ॲट द टाइम ऑफ और बिफोर डिलिव्हरी ऑफ गुड्स और सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताय त्यात तुम्ही ॲडिशनल सर्व्हिस देताय, गुड्स प्रोव्हाइड करताय त्यात तुम्ही ॲडिशनल पॅकिंगमध्ये गुड्सच लागतात किंवा पॅकिंगमध्ये गुड्स आणि सगळे दोन्ही लागतात. हे जे प्रोव्हाइड करत असाल तर मग त्यामध्ये इन्क्लूड करा, सप्लायच्या व्हॅल्यूमध्ये ही व्हॅल्यू पण इन्क्लूड करा. फ्यू एक्झाम्पल्स ऑफ सच इन्सिडेंटल एक्सपेन्सेस आर कमिशन, पॅकिंग, इन्स्पेक्शन और सर्टिफिकेशन चार्जेस. याच्या व्यतिरिक्त इन्स्टॉलेशन अँड टेस्टिंग चार्जेस. Okay. Mr. X decided to gift an article to his friend. He requires the supplier to pack the goods in a particular packing to give it an attractive look. The amount for the special packing is separately paid by Mr. X to the supplier. The cost of such packing will be included in the value of goods being supplied even if it is separately paid by X. ठीक आहे, कळलं? एक्झाम्पल कळलं? तुम्ही एखाद्या गिफ्ट शॉपमध्ये गेलात आणि एखादी तुम्ही वस्तू परचेस केली किंवा तुम्ही ऑनलाईन एखादी वस्तू परचेस केली, त्याची एक कॉस्ट आहे आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचं पॅकिंग पाहिजे. पॅकिंगचे वेगवेगळे प्रकार असतात आणि तुम्ही त्याला एक पॅकिंग चूज केला की नाही, मग त्याचे ₹100 एक्स्ट्रा, वेगळं पॅकिंग आहे ₹200 एक्स्ट्रा. तुमची वस्तू 5,000ची आहे, तर की ₹100 ते ₹200 काय असेल ते आपण देऊ. मग जो इनवॉइस बनेल तो 5,200चा बनेल किंवा 5,100चा बनेल आणि GST ते गुड्स प्लस पॅकिंग दोन्ही मिळून जी अमाऊंट होईल त्याच्यावर GST लागेल. जर तुमच्या गुड्सचा सप्लाय आहे त्याची कॉस्ट 12% आहे तर पॅकिंग चार्जेस 12% लागेल. जर तुमच्या गुड्सचा चार्जेस GSTचे 18% आहेत मग पॅकिंगवरती GST 18% लागेल. तुम्ही जर दोन वेगवेगळे गुड्स घेताय, एकाचा 12% एकाचा 18%, तर मग त्याचं काय होईल? अपॉर्च्युनिटी होईल. किंवा जर एक स्पेसिफिक वस्तू आहे याचे पॅकिंग चार्जेस ₹100, दुसरी वस्तू आहे पॅकिंग चार्जेस ₹200, हे फिक्स आहे, त्याप्रमाणे ॲड होईल. जर कॉमन चार्ज लावला दोन्ही मिळून तर मग अपॉर्च्युनिटी करायला लागतं. जर त्याने फिक्स चार्ज सेपरेट चार्ज आहे, वस्तू लहान मोठी, तुम्ही जर का अंगठी घ्याल तर चार्ज वेगळा आहे आणि तुम्ही जर का रेफ्रिजरेटर घ्याल तर चार्ज वेगळा आहे पॅकिंगचा.
मग जर त्यांच्या रेट कार्डमध्ये दिलेलं आहे की तुम्हाला अंगठी पॅकिंग करायची आहे अट्रॅक्टिव्ह पॅकमध्ये, ते एवढी किंमत आहे. तेच मला रेफ्रिजरेटर पॅक करायचं आहे अट्रॅक्टिव्ह लुकमध्ये, तर त्याचे वेगवेगळ्या त्यांच्या व्हरायटी असतील, त्याप्रमाणे कॉस्ट दिलेली आहे, कॅटलॉगमध्ये दिलेली त्यांच्या, मग तिथे काय प्रॉब्लेम येत नाही. The value of supply shall include interest or late fee or penalty for a delayed payment of any consideration for any supply. X Limited has supplied goods valued rupees 1 lakh to Messrs Y on a credit period of 1 month. The contract provides for levy of interest at the rate of 18% on delay in payment. आता 2 महिने पेमेंट लेट केलं, त्यामुळे 1500 रुपये एक्स्ट्रा चार्ज लागला. द GST लॉ स्पेसिफिकली प्रोव्हाइड द सच इंटरेस्ट ऑफ ₹1500 विल फॉर्म पार्ट ऑफ कन्सिडरेशन ऑफ सप्लाय अँड GST विल बी पेबल ऑन द सेम. ओके. आता हा GST कधी घ्यायचा हे आपल्याला कोण सांगतं? टाइम ऑफ सप्लाय. GST घ्यायला लागेल, ही व्हॅल्यू ह्या व्हॅल्यू GST लागेल हे कोणी सांगितलं? व्हॅल्युएशन मध्ये. आणि टाइम ऑफ सप्लाय काय सांगतो की जेव्हा ती कॉस्ट रिकवर होईल तेव्हा तुम्ही लायबिलिटी पे करा. सबसिडीज. The value of supply shall include subsidies directly linked to the price, excluding subsidies provided by central government and state government. जर सबसिडी सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट दिली असेल तर ती सोडून सबसिडी दुसऱ्याकडून दिली असेल तर ती इन्क्लूड करा. तुम्हाला CSR माहिती आहे का? CSR फंड काय असतो? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. काही कंपनी आहेत त्यांचा, काही कंपनी लॉमध्ये अशा प्रकारची प्रोव्हिजन आहे की काही कंपनीला त्यांचा काही निधी असतो तो समाजाकरता खर्च करायला लागतो. जिल्हा परिषदेची शाळा आहे तिकडे तुम्ही काही सुविधा प्रोव्हाइड करायला खर्च करा, किंवा आदिवासी वस्ती वगैरे असेल त्यांना तुम्ही टॉयलेट बांधून द्या, अशा प्रकारचा खर्च कंपनी करतात. The selling price, example बघा, the selling price of geometry box is 75. 75 रुपयाची काय geometry box ची किंमत. For geometry box sold to student in government schools, government school समजा जिल्हा परिषदेवर शाळा असेल किंवा अशा प्रकारची शाळा आहे तिथे गरीब मुलं शिकतात. ओके. A company uses its CSR fund to pay the seller ₹50. So that the student pay only ₹25 per geometry box. त्या मुलांना काय सांगितलं शाळेने की 75 रुपयाची जिओमेट्री बॉक्स आहे, तुम्ही काय करा 25 रुपयात विकत घेऊ शकता, 50 रुपये तुमच्या वतीने ती कंपनी आपल्या CSR फंडातनं पे करेल. ओके. हे काय झालं? हे ट्रान्झॅक्शन आहे. जिओमेट्री बॉक्सचे सप्लायर कोण आहे? सपोज तुम्ही आहात. 75 रुपये GST लावाल का 25 रुपये GST लावाल? तुम्हाला स्टुडंटकडे मिळणार आहेत 25 रुपये आणि त्या कंपनीकडून मिळणार आहेत 50 रुपये. तुम्हाला 75 रुपीज मिळणार आहे. GST कुठल्या अमाऊंटवर लागेल? 25 का 75? जर सबसिडी गव्हर्नमेंटने दिली, 50 रुपये गव्हर्नमेंटने दिले, तर सप्लायरचं काम आहे 75 रुपीज त्याला मिळणार आहेत, पण GST लागेल 25 वरच. सबसिडी डायरेक्टली लिंक टू द प्राइस एक्सक्लुडिंग सबसिडीज प्रोव्हाइडेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. जसं गॅसचा आपण सप्लाय बघतो, जी कंपनी आहे जी तो गॅस सिलेंडर प्रोव्हाइड करते त्यांना त्यांची कॉस्ट मिळते, त्यांना त्यांची किंमत मिळते, पण जी किंमत गव्हर्नमेंटकडनं मिळते त्याच्यावर GST लागत नाही.
जी किंमत जो उपभोक्ता आहे त्याकडनं मिळते, जो कस्टमर त्याकडनं मिळते, जो बायर आहे त्याकडनं जी किंमत मिळते त्याच्यावरच जी एस टी लागतो. सप्लाय गुड्सचा आहे, सर्व्हिसेसचा आहे, आणि त्यामध्ये सबसिडी म्हणून गव्हर्नमेंट काही कॉन्ट्रीब्यूट करत असेल तर ती अमाऊंट सोडा, आणि जी अमाऊंट तो बायर किंवा कस्टमर किंवा उपभोक्ता जर देत असेल तेवढ्यावरच जी एस टी लावा. पण सबसिडी देणारा जर गव्हर्नमेंट, सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट नसेल तर ती व्हॅल्यू इन्क्लूड करा, सबसिडीची व्हॅल्यू इन्क्लूड करा, हे तुम्हाला हा क्लॉज सांगतो. जॉमेट्री बॉक्स कोण देते अदर दॅन स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट. मग कॉस्ट किती आहे? 75 रुपीज. 75 रुपीजवरती कम्प्लीट कॉस्टवरती जी एस टी लागेल. कळलं? बट तेच जर का 50 रुपीज जर का गव्हर्नमेंट दिले असते, इफ द सेम सबसिडी इज पेड, if the same subsidy is paid by the central or state government, the taxable value of geometry box would be ₹25. टॅक्सेबल व्हॅल्यू 25 होईल. त्याला पैसे संपूर्ण मिळणार सप्लायरला, पण जीएसटी चार्जेबल व्हॅल्यू किती असेल? टॅक्सेबल व्हॅल्यू किती असेल? 25. पण जर गव्हर्नमेंट पेमेंट करत नाही, अदर दॅन गव्हर्नमेंट कुठलाही पेमेंट, कसंही पेमेंट येऊ, जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूमध्ये काय काय ॲड करायचं, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूमध्ये काय काय ॲड करायचं, इन्क्लूड करायचं. 15(2) क्लॉज ए प्रमाणे ऑल टॅक्सेस लेविड अंडर एनी लॉ, दुसऱ्या कुठल्याही लॉमध्ये कुठलाही टॅक्स लागत असेल तो पहिले ॲड करा ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूमध्ये, मग जी व्हॅल्यू बनेल त्याच्यावर जी एस टी कॅल्क्युलेट करा. दुसरं आपण बघितलं थर्ड पार्टी पेमेंट, एनी पेमेंट इन्क्लुडेड बाय द रेसिपियंट फॉर विच सप्लायर लायबल टू पे. सप्लायरला जे पे करण्याची जे ऑब्लिगेशन आहे ते रिसिपियंट पे करत असेल तर ती व्हॅल्यू ॲड करा ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूमध्ये. तिसरं बघितलं आपण पॅकिंग किंवा अशा प्रकारचे कुठले चार्जेस आहेत, प्रिन्सिपल सप्लाय करण्याकरता आणखीन कुठले वेगळे प्रकारचं सर्व्हिस किंवा गुड द्यायला लागत असेल तर त्याची व्हॅल्यू ॲड होईल. चौथं बघितलं लेट फीज, इंटरेस्ट, पेमेंट जर उशिरा केलं, कन्सिडरेशन जर का उशिरा दिलं तर काय एक्स्ट्रा व्हॅल्यू द्यायला लागत असेल तर मग त्या व्हॅल्यू त्या कन्सिडरेशनचा पार्ट मानला जाईल, त्या कन्सिडरेशनचा पार्ट मानला जाईल. तुम्हाला हे महत्त्वाचं वाटतं की नाही वाटतं मला सांगा. सपोज मला एक वस्तू विकायची तुम्हाला 1 लाखाला. आता जर का हा क्लॉज नसता की जे लेट फीज असेल ना, लेट फीज किंवा इंटरेस्ट काय त्याच्यावर तुम्ही जी एस टी घेण्याची गरज नाही असं गव्हर्नमेंटने सांगितलं असतं तर मी तुम्हाला 1 लाखाची वस्तू 90,000ला विकली असती आणि तुम्हाला मला 1 महिन्याचं क्रेडिट द्यायचं आहे, ते मी 1 महिन्याचं क्रेडिट ऑल पेपर दाखवलं नसतं. दाखवलं असतं की 5 डेज क्रेडिट, आणि तुम्हाला 25 दिवस तुम्ही लेट पेमेंट करा आणि मग मी तुम्हाला 10,000 रुपये एक्स्ट्रा चार्ज करेन, अशा प्रकारचं आपण ॲग्रीमेंटच केलं असतं. आणि मग अशा प्रकारे मला माझे 1 लाख रुपये मिळाले असते आणि तुम्हाला 90,000 रुपयावर जी एस टी लागला असता. असं आपण कायदेशीरित्या करू शकलो असतो ना, म्हणजे टॅक्स चोरी करण्याचा आपल्याला लिगल मार्ग मिळाला असता. 1 लाखाची वस्तू आहे बघा, तुम्ही काय करा 90,000चं इनवॉइस बनवा आणि लेट पेमेंट मी केलं म्हणून 10,000 मी नंतर देतो, मग त्यावर जी एस टी लागणार नाही. तुम्ही पेमेंट कसे घ्या, तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्यात तुम्ही उशिरा पेमेंट केलं म्हणून एक्स्ट्रा कॉस्ट घेत असाल तर ती कॉस्ट तुमच्या त्या वस्तूचं कन्सिडरेशन समजलं आहे आणि त्याच्यावर जी एस टी घ्यायला लागेल. ती व्हॅल्यू कन्सिडरेशन आहे, त्या सप्लायचा भाग आहे, त्यावर जी एस टी लागेल. आता टाइम सप्लायमध्ये त्याने एक ऑप्शन दिलं आहे की ते पैसे मिळाल्यावर जी एस टी द्या, पण जी एस टी द्यायला लागेल. हे बघायला लागेल कुठे कुठे अशा प्रकारच्या खरंच केले करतील की जिकडे त्यांनी लेट फीज म्हणून चार्ज केला आणि तो बुडवला, ते पैसे नाही रिकवर झाले तर जी एस टी देऊ नका, पण जी एस टी लागणार. सगळ्यांचं बघायला लागतं की कुठे कुठे अशा प्रकारे गव्हर्नमेंटला खरंच एक गरज असते की हा लेट फीज लावतोय आणि मग लिगल सूट फाईल करतोय तर मग त्याला पैसे मिळतील नाही मिळतील, त्यामुळे तिकडे ती सूट द्यायला लागेल टाइम सप्लायमध्ये. पण इथे मला सांगितलं स्पेसिफिकली तुम्ही ती लेट फी म्हणून घ्या किंवा ते कन्सिडरेशन कुठल्या प्रकारे तुम्ही घेताय त्याला जी एस टी लागेल. आता लेट का होईल म्हणा
जसं इन्क्लूड करू नका. द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल नॉट इन्क्लूड एनी डिस्काउंट विच इज गिवन. तर यामध्ये 2 केस आहेत. बिफोर or at the time of supply if such discount has been duly recorded in the invoice issued in respect of such supply. तुम्ही जे रेकॉर्ड केला आहे मग कसं आहे, एखाद्याने 90 रुपये कॉस्ट लावली तरी डिस्काउंटचा काही प्रश्नच नाही आहे. मी 100ला विकते, तुम्ही 90ला विकताय, तुम्हाला परत 90ला तुम्ही विकताय, इथे डिस्काउंटचा विषयच नाही आहे. समज ना. समजा एखादी साडी असते, ती सेम साडी एका दुकानामध्ये 240ला आहे, दुसरीकडे 260ला आहे, दुसरीकडे 300ला असू शकते ना. पण जर तिकडे 300 रुपये कॉस्ट लावली आहे आणि रेकॉर्ड केलं की डिस्काउंट 50 रुपये, तर 250 रुपये काय असेल, टॅक्सेबल व्हॅल्यू असेल. 250 रुपये काय असेल, ही ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू असेल. तुम्ही ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू मधनं डिस्काउंटची व्हॅल्यू लेस करा, ती इन्क्लूड करू नका. जीएसटी कॅल्क्युलेट करण्याकरता डिस्काउंटची व्हॅल्यू बघा. किंवा बिफोर or at the time of supply if such discounts has been duly recorded in the invoice issued in respect of such supply. PRB and company gives a discount of 40% on their list price to its distributors. Thus, for a package of product X in the invoice the list price is mentioned ₹500. Discount 40%, 200 रुपये. The taxable value is ₹300 as the discount is allowed at the time of supply and shown in the invoice. Clear झालं आहे. आता क्लॉज बी बघा काय सांगतो. क्लॉज बी मध्ये काय आहे, यामध्ये परत 2 प्रकारचे कंडिशन आहेत, 2 प्रकारचे यामध्ये सिच्युएशन येते. आफ्टर, बिफोर किंवा ॲट द टाइम ऑफ सप्लाय डिस्काउंट दिला जात नाही. डिस्काउंट कधी दिला जातो, आफ्टर द सप्लाय हॅज बीन इफेक्टेड. आता याच्यामध्ये सच डिस्काउंट इज एस्टॅब्लिश्ड इन द टर्म्स ऑफ ॲग्रीमेंट एंटर्ड इनटू or before the time of such supply and specifically linked to relevant invoices. आता एक ॲग्रीमेंट केलेलं आहे की तुम्हाला आम्ही जो माल देणार आहे याचं ॲग्रीमेंट आहे. जर तुम्ही येत्या 3 महिन्यामध्ये जर आमच्याकडनं जे काय सप्लाय घ्याल तो जर का 5 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला आम्ही टर्नओव्हर डिस्काउंट म्हणून 1 लाख रुपये देऊ, असं एक ॲग्रीमेंट आहे. तुम्ही तेवढा टर्नओव्हर करा. आता या 5 लाखाचा ज्यावेळेस माल दिलाय तर जीएसटी 5 लाखावर लावलाय. आता जर तुम्ही ती कंडिशन, तुमचं जे ॲग्रीमेंट प्रमाणे जी कंडिशन आहे ती जर तुम्ही अचीव्ह केली तर तुम्हाला 10% डिस्काउंट द्यायचं आहे 50,000चं. मग तो जो डिस्काउंट आहे तो त्या इनवॉइसची लिंक असेल, तो त्या इनवॉइसची लिंक आहे, स्पेसिफिकली लिंक टू रिलेव्हंट इनवॉइसेस. आणि मग त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट दिली जाईल. इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज इट्स ॲट्रिब्युटेबल टू डिस्काउंट ऑन द बेसिस ऑफ डॉक्युमेंट इश्यूड बाय द सप्लायर हॅज बीन रिव्हर्स बाय द रिसिपियंट ऑफ द सप्लाय. मग या केसमध्ये काय होईल, रिसिपियंटला त्यांनी पहिले 5 लाखाचा सप्लाय घेतला होता, 5 लाखाचा त्यांनी इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केला असेल. मग जेव्हा डिस्काउंट दिलं 50,000 त्यावेळेस त्या 50,000 वरती जो त्याला डिस्काउंट नंतर मिळाला आहे ITC रिव्हर्स करायला लागेल. आणि जर ॲग्रीमेंट नाही आहे, अशा कुठल्याही प्रकारचं ॲग्रीमेंट नाही आहे, सपोज तुम्ही ठराविक टर्नओव्हर केला आणि कंपनीने तुम्हाला 50,000 डिस्काउंट दिला पण कुठल्याही प्रकारचं अगोदर ॲग्रीमेंट नव्हतं, अगोदर कुठल्याही प्रकारचं ॲग्रीमेंट नाही आहे, तर 50,000 रुपयामध्ये जस्ट तुम्ही 50,000 रुपये कमी पे करा, कारण की तुम्ही चांगल्या प्रकारे टर्नओव्हर केला, चांगल्या प्रकारे तुम्ही. कसं असतं, एखाद्या कंपनीला आपल्या डिस्ट्रीब्युटरला मोटिवेट करायचं असतं की यार तुम्ही चांगला सेल केला, तुम्ही 50,000 रुपये तुम्हाला आम्ही डिस्काउंट देतो. त्यांनी कुठले आम्हीच दाखवलं नाही सप्लाय होण्यापूर्वी,
नंतर दिले 50,000 रुपये, तर या केसमध्ये जी अमाऊंट आहे 5 लाख, यात ते फक्त 50,000 अमाऊंट तुम्ही कमी द्या अशा प्रकारची त्यांना क्रेडिट नोट देतील. त्यावरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स कॅल्क्युलेट होणार नाही. बघा एक्झाम्पल, द ॲग्रीमेंट ऑफ GL इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस विथ हिज डीलर इज दॅट सेल ऑफ वॉशिंग मशीन ओव्हर 500 pieces in the Diwali month will entitle them to discount at 5% per machine and sold in the next month. As per the agreement, a discount has to be worked out for each invoice. The taxable value will be billed price minus 5%. The dealer must reverse the proportionate input tax credit on the relevant stock to bring it in line with the reduced tax. ही एक केस आहे ज्यामध्ये ॲग्रीमेंट प्रमाणे त्यांनी सेल केला तर तेवढी कॉस्ट काय होईल, त्याला डिस्काउंट मिळेल. जर कॉस्ट कमी करायची आहे ना, मग क्रेडिट नोट इश्यू करेल सप्लायर, आणि रिसिपियंटला त्याला GST जो त्यांनी लावून दिला आहे तो ऑटोमॅटिकली रिव्हर्स करायला लागेल. दुसरा ऑप्शन काय मी सांगितलं तुम्हाला की असं ॲग्रीमेंट नाही आहे. अ कंपनी अनाउन्सेस इयर एंड डिस्काउंट्स आफ्टर रिव्ह्यूइंग डीलर परफॉर्मन्स during the year. The year-end discounts are based on performance slabs and are given as cashback. म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी जेवढा टर्नओव्हर केला होता त्यांना कोणाला 50,000, कोणाला 40,000, कोणाला 30,000 त्यांनी काही कॅशबॅक दिला. आता ज्यावेळेस सप्लाय केला होता, ॲज दीज डिस्काउंट्स वे आर नॉट नोन ॲट द टाइम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, दे विल नॉट बी डिडक्टेड फ्रॉम टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ दोज गुड्स. टॅक्सेबल व्हॅल्यू 5 लाखच आहे, पण जो डिस्काउंट दिला 50,000, बस तुम्ही 5 लाखावरती इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करा. मी 5 लाखावर तो GST कलेक्ट केला आहे तो मी भरणार. हे सप्लायर मी तुमच्याकडनं जे कलेक्ट केले GST तो मी गव्हर्नमेंटला भरणार. आता मी क्रेडिट नोट देईन, ती क्रेडिट नोट कसली आहे, जस्ट डिस्काउंट क्रेडिट आहे, फक्त ॲडजस्टमेंट आहे. तुम्ही मला 50,000 रुपये कमी द्या, याच्यावर GSTचा काही इफेक्ट येणार नाही. सप्लाय होताना डिस्काउंट रेकॉर्ड केला तर ती व्हॅल्यू कमी करून जी व्हॅल्यू येते, जी रिसिपियंट पे करणार आहे त्याच्यावर GST लागतो. आणि जर ॲग्रीमेंट असेल की तुम्ही जर का एवढा सप्लाय केला तर डिस्काउंट देईन मी, आणि जर तुम्ही तेवढा सप्लाय केला तर मग व्हॅल्यू कमी होईल कन्सिडरेशनची, मग GST पण कमी होईल. पण ॲग्रीमेंट नसेल नंतर डिस्काउंट दिला तर मग GST कमी होणार नाही, तुमचा ITC कमी होणार नाही, आणि सप्लायरची लायबिलिटी त्यांनी अगोदर पे केली असेल तिकडे GSTचा इम्पॅक्ट काय येणार नाही. डिडक्शन ऑफ डिस्काउंट 15(3)(a प्रमाणे एनी डिस्काउंट गिवन बिफोर और ॲट द टाइम ऑफ सच सप्लाय डिडक्शन फ्रॉम व्हॅल्यू. डिस्काउंट डिडक्ट करून व्हॅल्यू काढा. आणि डिस्काउंट गिवन आफ्टर सप्लाय ॲग्रीड ॲट द टाइम ऑर बिफोर सप्लाय. जर ॲग्रीमेंट असेल तर ते लिंक टू द इनवॉइस ITC रिव्हर्स होईल. आणि जर का काय ॲग्रीमेंट नाही आहे, नॉट ॲग्रीड, डिडक्शन नॉट अलाउड. कशा करता, टॅक्स कॅल्क्युलेट करण्याकरता. तुमची जी ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे त्याच्यामधनं ही डिस्काउंटची व्हॅल्यू लेस होणार नाही. डिडक्शन नॉट अलाउड कशामधनं, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूमधनं. तुम्ही डिस्काउंट देऊ शकत नाही असं नाही म्हणायचं, ते तुमचं म्युच्युअल ट्रान्झॅक्शन आहे. त्यांनी एवढा सेल केला म्हणून मी त्यांना डिस्काउंट देतोय, पण तुम्ही GSTच्या तुमच्या अगोदरच्या इनवॉइसच्या या ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूमधनं ही व्हॅल्यू लेस करणार नाही. where the value of the supply of goods or services or both cannot be determined under subsection 1, the same shall be determined in such manner as may be prescribed. म्हणजे रूल बघा, मग मला रूल काढायला लागेल. चॅप्टर 4 ऑफ CGST रूल्स 2017 contains rules for determining value of supply. 15(1) तुम्हाला ॲप्लिकेबल केव्हा होणार नाही. एक म्हणजे प्राइस इज नॉट सोल कन्सिडरेशन किंवा रेडर पार्टी.
इरेटेड पार्टी असेल तर मग काय करायला लागेल, तुम्हाला रूल बघायला लागेल. द व्हॅल्यू ऑफ सप्लाय कॅनॉट बी डिटरमाइंड अंडर सबसेक्शन 1, दॅट इज सप्लाय विदाउट प्राइस, सप्लाय विदाउट कन्सिडरेशन और एनी अदर कन्सिडरेशन, देन अप्लाय. किंवा इरेटेड पार्टी आहे तेव्हा अप्लाय करा. एक तर काय आहे, डिस्टिंग पर्सन आहे, इरेटेड पर्सन आहे, ज्याकडनं कॉस्ट कमी घेतली जाते किंवा कॉस्ट घेतली जात नाही, त्या केसमध्ये 15(1) प्रमाणे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू काढता येणार नाही. रूल 27. रूल 27 आहे, बघा, वेअर द सप्लाय ऑफ गुड्स or services is for a consideration not wholly in money, the value of the supply shall. आता बघा, तुम्ही जर का मोबाईल घ्यायला गेलात तर तुम्ही जुना मोबाईल देता आणि नवीन मोबाईल घेता. असं कधी करता, असं कोणी करता मी कोणाला बघितलं आहे. नवीन मोबाईलची कॉस्ट आहे 50,000 आणि तुम्ही याच्या अगेन्स्ट तुमचा जो आता मोबाईल वापरतो दिला तर 10,000 रुपयाची कॉस्ट मिळाली आणि तुम्हाला नवीन मोबाईल 40,000 रुपयाला पडत असेल तर GST कॅल्क्युलेट 50,000 वरती होईल का 40,000 वरती होईल. जर तुम्ही इन्व्हर्टरची बॅटरी वापरत असाल तर नवीन बॅटरीची किंमत ही 12,000 रुपये आहे. पण बरेच लोकांकडे जुनी बॅटरी खराब झाली म्हणून नवीन बॅटरी घ्यायला लागते, तेव्हा जुन्या बॅटरीचे 2,000 रुपये लेस होतात आणि नवीन बॅटरी ही 10,000ला पडते. GST 12,000 लागेल का GST 10,000 लागेल. जर तुम्ही 2,000 रुपये दिले नसते तर 12,000 लागले असते. आता इथे बघा कसं आहे, 10,000 काय आहे, कॅश कन्सिडरेशन आहे आणि 2,000 काय आहे, कन्सिडरेशन आहे पण इन अदर फॉर्म आहे. ज्यावेळेस तुमच्याकडनं 2,000मध्ये ही बॅटरी घेतली जाते किंवा इकडे 10,000मध्ये हा मोबाईल तुम्ही जेव्हा देता त्यावेळेस हे 10,000 रुपये त्या ज्याने कोणी घेतला त्याला ही 10,000ची कॉस्ट ही ज्यावेळेस तुमच्याकडून तो घेतो त्यावेळेस मार्केटला हा मोबाईल त्याला खात्री आहे की आपण दुसऱ्या कोणाला तरी हा 12,000 नक्कीच विकू. किंवा ही जी बॅटरी बंद पडलेली आहे ही स्क्रॅपमध्ये त्यांनी माझ्याकडून 2,000ला घेतली, तुमच्याकडून 2,000ला घेतली, पण ही मार्केटला स्क्रॅपची व्हॅल्यू 2,500पेक्षा कमी नसते. तुम्ही व्यापारी असाल आणि जर तुम्ही स्क्रॅपमध्ये 2,000ची बॅटरी घेतली, याची व्हॅल्यू जर 500 रुपये असेल मग तुम्ही 2,000ला घ्यायला मूर्ख नाही ना. असा करून व्यापार करत नाही ना. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मार्केटला याची कॉस्ट 2,000च्या वरती आहे, ॲटलीस्ट 2,500 आहे तर 3,000 रुपये आहे. पब्लिकला माहीत नसतं ना, हे बंद पडले ना. ठीक आहे, तुमचा रेफ्रिजरेटर असो, वॉशिंग मशीन असो, त्याची जी व्हॅल्यू लावली जाते एक्सचेंजमध्ये त्याहून जास्त व्हॅल्यू त्यांना रिकवर होत असते. म्हणजे त्यांना तुम्ही कॅशमध्ये कन्सिडरेशन 10,000 दिलं आणि त्या वस्तू रूपाने त्यांना कन्सिडरेशन 2,000च्या ऐवजी 2,500 दिलं तर गव्हर्नमेंट या 10,000 GST घेईल का 12,000 GST घेईल. किंवा तुम्ही गव्हर्नमेंट आहात, तुम्ही GST कशावरती मागाल, या 10,000वरती मागाल का 12,000वरती मागाल. तुम्हाला माहिती आहे की या 10,000 कॅशने घेतलेले आणि 2,000 जे वस्तू घेतले ना त्याचे 2,500 किंवा 3,000 रुपये त्यांना मिळणार आहे त्या व्यापाराला. वस्तूची किंमत 12,000 आहे, जर ती वस्तू दुसरी वस्तू दिली नसती तर मग GST 12,000वरच मिळाला असता. म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये समजा ह्या कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये धरून चला तो या 12,000मध्ये 2,000 रुपये कमवत होता असं धरून चाला, पण आता ह्या दुसऱ्या वस्तूमुळे त्यांनी 2च्या ऐवजी आणखीन 500 रुपये कमवून जर तो 2,500 रुपये जर का अर्निंग करत असेल, प्रॉफिट अर्न करत असेल तर GST गव्हर्नमेंटनी 10,000वरती घेणं योग्य आहे का 12,000वरती घेणं योग्य आहे. घ्यायला पाहिजे ना, यात काय अन्यायकारक काय नाही ना. मग जर तुम्ही लॉ बनवताय, लॉ डिझाईन करताय किंवा तुम्ही गव्हर्नमेंट आहात, तुमचं डिमांड काय असेल
की GST 12,000वरती घ्या, पण त्याला सांगायला लागेल ना नियमामध्ये, तशी तरतूद करायला लागेल ना. बघा आता, वेअर द सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस इज फॉर कन्सिडरेशन नॉट होल्ली इन मनी. आपली केस तुम्हाला कळलं, नॉट होल्ली इन मनी आहे, बरोबर आहे. द व्हॅल्यू ऑफ सप्लाय, सप्लायची व्हॅल्यू काय असावी, सप्लायची व्हॅल्यू काय असावी. आता 12,000 रुपये बी द ओपन मार्केट व्हॅल्यू ऑफ सच सप्लाय. काय व्हॅल्यू आहे, ओपन मार्केट व्हॅल्यू काय त्याची 12,000. मग तुम्ही 12,000 रुपये कशाही मार्गाने द्या. मी इंटरनेट डेकोरेटर आहे, ओके. मी तुमच्याकडे आलो, तुम्ही सप्लायर आहात मोबाईलचे. तुम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला मोबाईल देतो 50,000 रुपयाचा, तुम्ही आमचा इंटरनेट करून द्या, बरोबर आहे. आता 50,000 रुपीचं काय केलं, मोबाईल दिला, GST कोण करणार, GST कोण करणार. तुम्ही सप्लायर कसले आहात, हां, मोबाईलचे. मी सप्लायर कसला आहे, सर्व्हिस प्रोव्हाइड करतो मी इंटरनेट डेकोरेशनची. मग तुम्ही मला मोबाईल दिला आणि त्या अगेन्स्ट मी काय घेतलं, नॉट होल्ली इन मनी. मनीमध्ये काय नाहीच आहे, मी तुमच्याकडनं वस्तू घेतली, तुम्ही माझ्याकडनं सर्व्हिस घेतली. या दोन्ही केसमध्ये तुम्हाला पण GST द्यायला लागेल आणि मला पण GST द्यायला लागेल. ॲज पर रूल 27 जी ओपन मार्केट व्हॅल्यू आहे त्याच्यावर GST द्यायला लागेल. जर तुमच्याकडनं मला मोबाईल मिळतो 50,000चा, तुम्ही पण बिझनेसमध्ये ना, मी तुम्हाला सर्व्हिस 50,000 देईन ना, काही देईन, बस. म्हणजे माझं 50,000चं कन्सिडरेशन मी तुमच्याकडनं कशा बाहेर घेतलं, वस्तू रूपाने घेतलं, पण मला त्या 50,000वरती GST द्यायला लागेल. जर असा नियम केलाच नाही तर मग किती GST गव्हर्नमेंटचा फुकट जाईल. बरेच लोक जे असे कामं करतात, ऑर्डर आहेत, CA आहेत, ते कोणाची कामं करतात, त्यांना वस्तू लागेल, ते त्याच दुकानात घेणार ना. ऑडिट केलं, किती रुपयाचं ऑडिट केलं, 2 लाखाचं केलं, माझ्या मुलीला एक मोबाईल पाहिजे, तिला द्या, मग त्याची किंमत किती आहे, तेवढी कॉस्ट मी मला कमी द्या. कुठल्याही प्रकारे असे व्यवहार होत असतील ना, पण मग त्याचा इफेक्ट GSTवरती पडू नये. जे रिलेटेड पर्सन आहे, कन्सिडरेशन नॉट होल्ली इन मनी आहे, पण GST वसूल झालाच पाहिजे ना पूर्णपणे. बी द ओपन मार्केट व्हॅल्यू ऑफ सच सप्लाय. ओपन मार्केट व्हॅल्यू कशाला म्हणता येईल, ओपन मार्केट व्हॅल्यू ऑफ सप्लाय गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ मीन्स द फुल व्हॅल्यू इन मनी एक्सक्लुडिंग GST सोडून. GST सोडून जी व्हॅल्यू आहे, फुल व्हॅल्यू इन मनी एक्सक्लुडिंग द इंटिग्रेटेड टॅक्स, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स, union territory tax and the sales payable by person in a transaction where the supplier and the recipient of the supply are not related and the price is the sole consideration to obtain such supply at the same time when the supply being valued is must. म्हणजे जर का संपूर्ण कॅश दिल्यावरती ज्या व्हॅल्यूवर GST लागतो त्याच व्हॅल्यूवरती तुम्ही त्या सप्लायच्या अगेन्स्ट दुसरे गुड्स द्या, सर्व्हिस द्या किंवा पार्ट पेमेंट कॅशमध्ये करा, कसंही करा, GST कशाला लागेल, जी कॅशमध्ये जे पेमेंट केलं जातं, कॅशमध्ये ज्या व्हॅल्यूवर कॅशमध्ये पेमेंट होत असताना ज्या व्हॅल्यूवर GST कॅल्क्युलेट होतो त्याच व्हॅल्यूवर GST कॅल्क्युलेट होईल, त्याला म्हणतात ओपन मार्केट व्हॅल्यू. जर ओपन मार्केट व्हॅल्यू ही माहिती नाही आहे, सपोज मी एखादी वस्तू मॅन्युफॅक्चर केली, ओके, आणि तुम्हाला देतो मी, त्याची ओपन मार्केट व्हॅल्यू माहीत नाही आहे. सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी मीन्स एनी अदर सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ मेड अंडर सिमिलर सर्कमस्टान्सेस. समजा मी एक रेडिओ मॅन्युफॅक्चर केला, रेडिओ बनवला, माझा एक मित्र आहे त्याने रेडिओचा कोर्स केला होता, रेडिओ बनवण्याचा कोर्स केला होता, रिपेअरिंग आणि रेडिओ कसा बनवायचा. मग त्याचे पार्ट्स मिळतात मार्केटला, ते आणले त्यांनी
आणि मग रेडिओ वगैरे तो बनवायला लागला. आणि जो रेडिओ आपल्याला 700-800ला मिळायचा तो हा म्हणायचा की ते पार्ट्स आहेत ना ते 400 रुपयाला मिळतात, कोणाला पाहिजे मला कमी बनवून देतो. आता तशा प्रकारचे रेडिओ जे लोकली मॅन्युफॅक्चरिंग होतात ते मार्केटला 500ला मिळतात, ते 500ला मिळतात मार्केटला. आता ह्यांनी बनवला, ह्याची कॉस्ट किती आहे, ह्याला 400ला पडला, मार्केटला 500ला विकला जातो. आता अंडर सिमिलर सर्कमस्टन्सेस दॅट इन रिस्पेक्ट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक, हे जे काही वैशिष्ट्य आहेत, आता त्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटी येतात. म्हणजे तुम्ही बनवला त्यात तुम्ही कुठले पार्ट्स वापरले, काय वापरले, तसे मार्केटला दुसरे पण लोक बनवून विकतात. मग त्याची कॉस्ट काय, जर 500 आहे ना मग 500वर GST भरायला लागेल, तर 700 आहे ना 700वर GST भरायला लागेल. मग तुम्ही त्याच प्रकारचं लोकल दुसरे प्रॉडक्ट बघा, त्याची वैशिष्ट्य बघा, क्वालिटी बघा, क्वांटिटी, जे काय फंक्शनल कंपोनंट, मटेरियल अँड द रेप्युटेशन ऑफ द गुड्स और सर्विसेस और बोथ जे सेम ॲज और क्लोजली और सबस्टॅन्शियली रिसेंबल्स त्याप्रमाणे दिसते, अशा प्रकारच्या जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू लावा. लाईक काइंड अँड क्वालिटी. पहिला ऑप्शन जर तुमचा वर्क होत नाही, ओपन मार्केट व्हॅल्यू नाही आहे जर का, तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेस आर बोथ लाईक काइंड अँड क्वालिटी. कन्सिडरेशन इन मनी अँड मनी इक्विवलंट टू कन्सिडरेशन नॉट इन मनी. आता आपण जसं बघितलं की 10,000 काय घेतलं त्यांनी, कॅश घेतली, आणि 2,000चं काय घेतलं, मी त्याला जुनी बॅटरी दिली म्हणून ते 2,000 रुपये कमी केले, मग त्याची व्हॅल्यू 2,000 लावली त्यांनी. मग 10,000 प्लस 2,000 कन्सिडरेशन इन मनी आणि मनी इक्विवलंट टू कन्सिडरेशन नॉट इन मनी, GST भरावंच लागेल. आपण काय करतो इकडे, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय काढतोय. व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल, एक ओपन मार्केट व्हॅल्यू, दुसरं कन्सिडरेशन इन मनी आणि मनी इक्विवलंट टू कन्सिडरेशन नॉट इन मनी, आणि तिसरं लाईक काइंड अँड क्वालिटी. आता एक रूल 30 आहे आणि एक रूल 31 आहे. कन्सिडरेशन इन मनी अँड अमाऊंट इज इक्विवलंट टू कन्सिडरेशन नॉट इन मनी ॲज डिटरमाइंड. रूल 30 आणि 31 काय सांगतो, रूल 30 मध्ये 110% ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन और मॅन्युफॅक्चरर ऑफ गुड्स. ओके, तो रेडिओ त्यांनी आणला, बनवला, त्याला केवढा पडला, 400ला पडला. तर ज्या वेळेस त्याला माहीत नाही आहे की ह्याची ओपन मार्केट व्हॅल्यू काय, किती व्हॅल्यू लावेल तो, त्याची व्हॅल्यू 110% ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ऑर मॅन्युफॅक्चर ऑफ गुड्स, त्याची व्हॅल्यू ॲटलिस्ट 440 तरी पाहिजे. सर्व्हिस असल्यास 110% ऑफ कॉस्ट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस. हे तुम्हाला जे काय ऑप्शन दिलेत हे वापरून जर कॉस्ट ठरवता येत नसेल तर मग पुढे काय, रेसिड्युअल मेथड. The same shall be determined using a reasonable means consistent and with the principle and the general provision of section 15. हे तुम्ही हे जे रूल आहेत, सेक्शन आहेत, हे सगळे विचारात घ्या आणि तुम्ही हे सगळे पॅरामीटर यूज करून तुम्ही व्हॅल्यू डिटरमाइन करा. जेव्हा तुम्ही या रेसिड्युअल मेथडनी ज्यावेळेस व्हॅल्यू काढाल त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे की सेक्शन 15(1) प्रमाणे मी काढू शकत नाही, या रूलप्रमाणे पण काढू शकत नाही, म्हणून मी 31च्या वेगळ्या पद्धतीने व्हॅल्यू काढली. बघा हे केव्हा येतं की तुम्हाला दिलेले पर्याय लागू होत नाही असं तुमचं म्हणणं आहे, म्हणून तुम्ही वेगळ्या पद्धतीने व्हॅल्यू काढली. त्या प्रूव्ह तुम्हालाच करायचं आहे ना की 15(1) प्रमाणे दिलेली कंडिशन आहे ती मला लागू होत नाही म्हणून मी ती वापरू शकत नाही. रूल 27 मला ॲप्लिकेबल होत नाही, 28 ॲप्लिकेबल होत नाही, म्हणून मी मग कुठलेच रूल मला ॲप्लिकेबल होत नाही व्हॅल्यू काढण्याकरता, म्हणून मी वेगळ्या पद्धतीने व्हॅल्यू काढली. आणि तुमची व्हॅल्यू जर चुकीची वाटत असेल गव्हर्नमेंटला तर मग तुम्हाला त्यांच्याप्रमाणे व्हॅल्यू ते सांगतील की नाही तुम्हाला इथे तुम्ही चुकीचं इंटरप्रिटेशन केलं, तुम्हाला रूल 27 ॲप्लिकेबल होत होता आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला डिमांड रेज करतील की तुम्ही चुकीची व्हॅल्यू काढले, तुम्ही GST चुकीचा कलेक्ट केला आहे, तुम्हाला याप्रमाणे व्हॅल्यू येते आणि तुम्ही GST कमी कलेक्ट केल्यामुळे तुम्ही 10,000 रुपये द्या. आलं लक्षात? ज्या वेळेस तुम्हाला दिलेले पर्याय लागू होत नाहीत
असं तुमची पक्की खात्री आहे त्यावेळेस तुम्ही रेसिड्युअल मेथडनी जा, पर्याय दिलेला आहे. एक्झाम्पल बघा, वेअर न्यू फोन इज सप्लाइड फॉर ₹20,000 along with the exchange of an old phone, and if the price of the new phone without exchange is 24,000. आता ही काय झाली, 24,000 काय झाली, ओपन मार्केट व्हॅल्यू झाली. ओपन मार्केट व्हॅल्यू ऑफ न्यू फोन इज 24,000. where a laptop is supplied 40,000 along with the barter of printer that is manufactured by the recipient, and the value of printer known at the time of supply is 4,000, but the open market value of the laptop is not known. The value of supply of laptop is ₹44,000. का असं आलं, लॅपटॉपचे 40,000 रुपये त्यांनी कॅश मागितले आणि प्लस प्रिंटर पण घेतला. माझ्याकडनं 40,000 रुपये घेतले, मी प्रिंटरचा मॅन्युफॅक्चरर आहे, त्याचं म्हणणं आहे की लॅपटॉपची व्हॅल्यू जी आहे ना ती मला माहीत नाही किती आहे, तू मला 40,000 रुपये दे प्लस प्रिंटर दे. म्हणजे मी 40,000 रुपये दिले आणि माझ्या प्रिंटरची कॉस्ट 4,000 आहे ती पण दिली. मग इथे काय लागू झालं, कन्सिडरेशन मनी किती आहे 40,000 आणि अदर वेगळ्या मार्गाने त्यांनी माझ्याकडनं 4,000 वस्तू घेतली, नाउट इन मनी किती आहे 4,000. म्हणजे 44,000 काय येईल, व्हॅल्यू ऑफ सप्लाय. म्हणजे जी सप्लाय जो लॅपटॉप सप्लाय करतोय त्याची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 44,000. त्याला GST भरायला लागेल 44,000 वरती. रूल 28. मग आम्ही मला शॉर्टमध्ये सांगतो, इकडे टाईम झाला आपला. 27 मध्ये काय दिलं आहे, वेन कन्सिडरेशन इज नॉट इन मनी, वेन कन्सिडरेशन इज नॉट होल्ली इन मनी, तेव्हा हे ऑप्शन दिले. एक ओपन मार्केट व्हॅल्यू, दुसरं कन्सिडरेशन इन मनी किती बघा, आत्ता आपण बघितलं 40,000 प्लस फर्दर मनी फेअर मार्केट व्हॅल्यू. माझ्या प्रिंटरची फेअर मार्केट व्हॅल्यू किती आहे, म्हणजे मी प्रिंटर लोकांना 4,000ला विकतो आणि मी 40,000 रुपये कॅशमध्ये दिले, मग इथे व्हॅल्यू किती येईल 44,000. तिसरं, इफ ए और बी नॉट डिटर्मिनेबल व्हॅल्यू ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी. जर ए आणि बी जर का उपलब्ध नसेल तर मग दुसरं कुठलं प्रॉडक्ट आहे त्याच प्रॉडक्टसारखं जर वैशिष्ट्य, क्वालिटी, क्वांटिटी जे काय असेल त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू काढा. आणि जर का ए बी सी तिन्ही जर का वापरता येत नसेल तर डिटरमाइन करा रूल 30 किंवा 31 प्रमाणे. आता हे कोणाकरता होतं, हे केव्हा वापरायचं, वेन कन्सिडरेशन इज नॉट होल्ली इन मनी, तेव्हा हे वापरायचं. दुसरं आहे सप्लाय बिटवीन डिस्टिंक्ट और रिलेटेड पर्सन. सप्लाय कोणाला होतोय, डिस्टिंक्ट पर्सन म्हणजे आपली दुसरी ब्रँच आहे. GST पॅन नंबर तोच आहे, GST नंबर थोडा वेगळा आहे, दुसरी ब्रँच आहे, त्यांना सप्लाय करताय किंवा मग रिलेटेड पर्सनला सप्लाय करताय. पहिला ऑप्शन ओपन मार्केट व्हॅल्यू. आता आपण आपल्याच ब्रँचला आणि रिलेटेड पर्सनला ओपन मार्केट व्हॅल्यू देणारच नाही ना. दुसरा ऑप्शन, इफ ए इज नॉट अवेलेबल व्हॅल्यू ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी. इफ ए बी और सी नॉट डिटर्मिनेबल देन अप्लाय रूल 30 or 31 इन दॅट ऑर्डर. आणि इथे बघा एक प्रोव्हिजो आहे, इफ फर्दर सप्लाय इज ॲज सच बाय द रेसिपियंट जर का तो पुढे सप्लाय करणार असेल, व्हॅल्यू 90% प्राइस चार्ज फॉर लाईक काइंड अँड क्वालिटी ऑफ रेसिपियंट. आणि दुसरा ऑप्शन, इफ रेसिपियंट इलिजिबल फुल ITC, तो ITC घेणार असेल तर मग तुम्ही जी कुठली व्हॅल्यू घ्याल ती घ्या, त्या व्हॅल्यूने सप्लाय करा. इफ रेसिपियंट इलिजिबल फुल ITC देन ओपन मार्केट व्हॅल्यू इक्वल्स टू व्हॅल्यू डिक्लेअर्ड इन इनवॉइस फॉर सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. जर आपल्याच ब्रँचला आपण सप्लाय करतो आणि ती पुढे विकायचं आहे, तुम्ही कुठली कॉस्ट लावा, तुम्हाला ज्या कॉस्टला आलं आहे तीच कॉस्ट लावा, काय प्रॉब्लेम नाही. आणि रिलेटेड पर्सन जरी असेल आणि जर का तो ITC घेणार असेल त्यालाही तुम्ही कुठली कॉस्ट लावू शकता. सप्लाय बिटवीन प्रिन्सिपल अँड एजंट, ओपन मार्केट व्हॅल्यू और 90% ऑफ प्राइस ऑफ लाईक काइंड अँड क्वालिटी वेअर सच गुड्स आर इंटेंडेड फॉर फर्दर सप्लाय. ओके. आणि इफ ए इज नॉट अवेलेबल देन अप्लाय रूल 30
और 31 इन डॅट ऑर्डर. रूल 30 पहले अप्लाई करा, अदरवाइज 31 अप्लाई करा. रूल 30, व्हॅल्यू ऑफ 110% ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, कॉस्ट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस हे दिलेले आहे. आणि ते जर का आपल्याला होत नाही तर मग रूल 31ला काय, 31ला काय दिलं आहे, रेसिड्युअल मेथड कन्सिस्टंट विथ द प्रिन्सिपल्स अँड जनरल प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 15. सेक्शन 15 मधले प्रोव्हिजन ॲप्लिकेबल करून बघा, अदरवाईज जे रूल दिलेत ते विचारात घ्या आणि एक व्हॅल्यू डिटरमाइन करा. ओके, अशा प्रकारचं आहे आपलं व्हॅल्युएशन आहे. आता मी तुम्हाला जे काय रूल 29 घेतले नाही, मी वाचला तुम्हाला कळेल. 27 मी घेतला आणि 28 जो आहे त्याचे एक्झाम्पल वगैरे दिलेले आहेत तिकडे.